नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवा सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाच्या निषेधार्थ आज नंदुरबार येथे युवा सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की नीट परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असून विद्यार्थी अनेक वर्ष कठोर परिश्रम करून या परीक्षेची तयारी करत असतात। मात्र पेपरफुटीसारख्या घटनांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विद्यार्थ्यांचा मानसिक तणावात वाढ होत असून त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये या प्रकरणामुळे अस्वस्थता वाढल्याचे विविध आंदोलनातून समोर आले आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नीट घोटाळ्याच्या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मुख्य आरोपींसह त्यांना राजकीय किंवा इतर पातळीवर संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणतीही दया दाखवू नये आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। आंदोलनवेळी पंडित भाऊ माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख सागर पाटील, युवा सेना जिल्हा अधिकारी रमेश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश भोपे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी अक्षय श्रीखंडे, युवा सेना जिल्हा सचिव सुनील पवार, शिवसेना उपतालुका प्रमुख शेखर जाधव, युवा सेना शहर अधिकारी शेरा काझी, युवा सेना शहर अधिकारी इम्तियाज पटेल, उपजिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग राहुल चौधरी, शहर संघटक रोहित मराठे, शहर उप अधिकारी अयान खाटीक, सोशल मीडिया प्रमुख शहर बापू महाजन, व्यापारी संघटना आकाश वडवी, शिवसेना उपतालुका प्रमुख गोटू ठाकरे, शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश कुमार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, जी आत्महत्या केलेली आहे त्याच्यावर बी कठोर कारवाई करण्यात यावी आणि याचे जे जबाबदार मंत्री आहेत यांच्यावर बी कारवाई करण्यात यावी। नाहीतर सरळ यांनी राजीनामा देण्यात यावा। नाही झाला तर नंदुरबारमध्ये काय पण पूर्ण महाराष्ट्रात आम्ही यांना फिरू देणार नाही। शिक्षण मंत्र्यांनी 2014 मध्ये 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी लावू अशी सांगितलं होतं। सरकारमध्ये येण्याच्या पहिले मोदी सरकारने सांगितलं, पण उलट 2 कोटी कुठं, पण लोकांना काम धंदा नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत। जे बी नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये कुठं पेपर फुटत आहेत, कुठं काय होत आहे। तर या सरकारचं काय करायचं काही समजतच नाही। विद्यार्थ्यांना आज शिक्षण करायला किती पैसे लागतात, पण बिलकुल या सरकारचं बिलकुल शिक्षण मंत्रीवर आणि यांच्यावर कुठलाही विषयाचा ताबा नाही। त्याच्यामुळे आज जे विद्यार्थी आहेत त्यांना नेट पेपर जो फुटलेला आहे त्याच्यामुळे, आणि याच्यात जे पेपर फोडणारे ते भाजपचेच लोक आहेत, दुसरे कुठलेच नाही आहेत। या भाजपाने आता जे पदाधिकारी नेमलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे दिल्लीचे शिक्षण मंत्री आहेत यांनी राजीनामा द्यावा, ते या मोदी सरकारने राजीनामा द्यावा। तेव्हा भारताच्या तरुणांना न्याय भेटेल। त्याच न्याय नाही भेटणार तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात छेडलं जाईल, नंदुरबारमध्ये बी छेडलं जाईल आणि कुठलाही भाजपचा आमदार खासदार आला तर त्याला आम्ही इथं फिरू देणार नाही। वेळोवेळी पेपर फुटी, नेटचा पेपर असो या कुठलाही असो, त्याला सगळे जबाबदार केंद्रीय मंत्री असतात। शिक्षण मंत्री यांच्या अंडरमध्ये सगळी यंत्रणा चालत असते। तर अगोदर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली म्हणून या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर मनुष्य अवधानाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा जाहीर निषेध करून त्याचा राजीनामा केला पाहिजे आणि मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी झाली पाहिजे अशी मी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मी मागणी करतोय। पेपरफुटी पेपरचा जो घोटाळा झाला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। युवा सेनामार्फत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही जाहीर आंदोलन करत आहोत आणि आंदोलन करत राहणार। याच्यात जे पण आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षण मंत्री जे असेल त्यांच्यावर जाहीर कारवाई करायला पाहिजे। हे त्यांचेच लोक आहेत। नेट पेपर जो फुटल्या
जाण्याचा मार्ग आहे ह्या त्यांनी काढलेला आहे. त्यांच्या जे लोक आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांच्यावर जाहीर कठोर कारवाई झाली पाहिजे. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.